So, hello guys, welcome back to my channel. आपण 12th न्यू सिलेबस मधला थर्ड टॉपिक मॅथ्स मधला थर्ड टॉपिक ट्रिग्नोमेट्री आज आपण स्टार्ट करणार आहे न्यू सिलेबस मधला. सो आज काय बघणार आहे, प्रिन्सिपल सोल्युशन आणि काय बेसिक्स पण बघणार आहे. प्रिन्सिपल सोल्युशन बघण्याआधी बघा, मी तुम्हाला क्वाड्रंट वाईज कोणतं साइन कॉस टॅन बद्दल कुठे कुठे पॉझिटिव्ह असतं कुठे कुठे निगेटिव्ह असतं काय जरा बेसिक्स सांगणार आहे ते बघा. पहिला हा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड क्वाड्रंट, हा थर्ड क्वाड्रंट आहे आणि हा फोर्थ क्वाड्रंट आहे. सो यात ऑल सिल्वर टी कप्स ने लक्षात ठेवायचं, ऑल सिल्वर टी कप्स हे तुम्हाला 10th मध्ये झालंच असेल, 9th 10th मध्ये झालेच असेल. ऑल ऑल म्हणजेच काय, सगळे पॉझिटिव्ह, ऑल पॉझिटिव्ह असते सगळे, साइन कॉस टॅन कॉट सेक कॉसेक सगळं पॉझिटिव्ह. सिल्वर म्हणजे एस वरनं काय ठरवायचं, साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असते इथे, साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह. टी वरनं टी म्हणजे टॅन, टॅनचा इनवर्स कॉट, टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह थर्ड क्वाड्रंट मध्ये. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह, सेक पॉझिटिव्ह फोर्थ क्वाड्रंट मध्ये. म्हणजे सी वरनं कप्स वरनं कॉस, कॉसचा इनवर्स सेक असं लक्षात ठेवायचं. इथे ऑल पॉझिटिव्ह, साइन कॉस एक्स, इथे टॅन कॉट आणि इथे कॉस सेक, हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि अँगल कुठं असतं, 0 डिग्रीवरून स्टार्ट झाला, इथं 90 डिग्री, इथे 180 डिग्री, इथे 270 डिग्री, दॅट इज 3/2 अँड 360 डिग्री. म्हणजेच आता याच कन्सेप्टवर प्रिन्सिपल सोल्युशनची कन्सेप्ट शिकणार आहे बघा. प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजेच काय, सोल्युशन अल्फा of a trigonometric equation is called a principal solution if that angle alpha lies between 0 to 2 pi, 0 to 2 pi between lie करत असेल तर त्याला आपण प्रिन्सिपल सोल्युशन म्हणू शकतो. कळलं, व्हॉट इज अ प्रिन्सिपल सोल्युशन. सो आता एक एक्झाम्पल वरून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. सो मी त्यावरून समजवतो. साइन थीटा इक्वल टू 1/√2 घेतलं बघा. मग याचं प्रिन्सिपल सोल्युशन कसं काढणार. 1/√2 कधी असतो, साइन थीटा इज इक्वल टू साइन π/4, साइन π/4 झालं. आणि साइन π/4 लाच अनेकदा 1/√2 कुठे असते, अनेक पुढचा अँगल आपल्याला सांगावा लागतो. प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे दोन अँगल आपल्याला सांगावं लागतात प्रिन्सिपल मध्ये. म्हणजे साइन π/4 इज ऑल्सो कॉल्ड इक्वल टू साइन ऑफ, साइन्स काय घेणार, पॉझिटिव्ह कुठं असतं, सेकंड क्वाड्रंट म्हणजे पाय मायनस घ्यावा लागले, पायच्या वर आहे म्हणजे पाय मायनस घ्यायचा, पाय मायनस जो थीटा आहे तो करायचा, पाय मायनस π/4 करावा लागेल, पाय मायनस π/4. सो 4π मायनस पाय 3π/4, साइन ऑफ 4π मायनस पाय 3π/4, साइन π/4 इक्वल टू साइन ऑफ 3π/4. म्हणजे प्रिन्सिपल सोल्युशन काय आलं, प्रिन्सिपल सोल्युशन थीटा sin theta π/4 3π/4 is the principal solution. π/4 3π/4 is the principal solution of sin theta equal to 1/√2. इथे थीटा कुठे लाईक करतो बघा, 0 smaller than equal to अल्फा म्हणजे π/4 आणि smaller than 2π, असंच याचं 3π/4 चं पण आहे 2π आहे. सो समजलं कसं केलं हे सगळं. तर आता बघा, आता आपण अनेक एक्झाम्पल वरून समजून घेऊया. हे मी पहिला रफ करतो, पुढचं तेवढंच ठेवतो. आता काय घेऊ तुम्ही, कॉस थीटा इक्वल टू -1/2 घेऊया आपण. कॉस थीटा प्लस 1/2 काय ते इझी आहे, आपण -1/2 घेऊया, -1/2. सो -1/2 कॉस थीटा 1/2 कधी असतो, कॉस 60 ला, म्हणजेच कॉस थीटा इक्वल टू कॉस π/3 ला असतो, कॉस π/3 ला इक्वल टू 1/2 असतो. मग -1/2 कधी येणार, मायनस कॉस π/3 ला, मायनस कॉस π/3 ला पण 1/2 येणार. व 1/2 कसं घ्यायचं सांगतो तुम्हाला. कॉस कुठे पॉझिटिव्ह आहे येते, म्हणजे पाय मायनस जर केला आपल्याला निगेटिव्ह थीटा मिळणार आहे. कॉस ऑफ पाय मायनस π/3, पाय मायनस π/3 केले की आपल्याला इथे निगेटिव्ह असणार आहे थीटा, सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह असणार आहे म्हणून पाय मायनस केलं, ते निगेटिव्ह पाहिजे आपल्याला, -1/2 पाहिजे म्हणून. म्हणजेच कॉस ऑफ 3π - π 2π/3,
कॉस ऑफ 2π/3 एक मिळाला अँगल, आणि पाय प्लस पण केलं तरी चालेल, इथं पण निगेटिव्ह, फक्त पॉझिटिव्ह कुठे फोर्थ क्वाड्रंटमध्ये, म्हणून पाय प्लस केलं तरी चालेल. आणि कॉस ऑफ पाय प्लस π/3, 3π प्लस पाय 4π/3, कॉस ऑफ 4π/3. आणि एक वेगळा पण येऊ शकतो, म्हणजे इथं डायरेक्ट मायनस घेतला तरी येऊ शकतो, पण आपल्याला कसं विचारला गेलाय क्वेश्चन त्याच्यावर आपल्याला सांगायचं असतं. म्हणजे इथं काय 2π/3 आणि 4π/3 इज द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ cos θ इक्वल टू -1/2. cos θ इक्वल टू -1/2 चं हे प्रिन्सिपल सोल्युशन आहे, 2π/3 आणि 4π/3. सो समजलं आता काय काय घेतलं. तर आता आपण प्रिन्सिपल सोल्युशन झालं. हे जे प्रॉब्लेम आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये 4.1 सॉल्व्ह 3.1 सॉल्व्ह करताना आपण घेऊया. आता आपण जनरल सोल्युशनची कन्सेप्ट बघूया. सो आता आपण काय जनरल सोल्युशन म्हणजेच काय हे आता बघूया. बघा, जनरल सोल्युशन म्हणजे त्याचं डेफिनेशन तुम्ही खाली लिहिलेलं आहे. द सोल्युशन ऑफ अ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन विच इज जनरलाइज्ड बाय युजिंग इट्स पिरियॉडिसिटी इज कॉल्ड जनरल सोल्युशन. पिरियॉडिसिटी म्हणजेच काय बघा, अशा अँगल्सला एखादी व्हॅल्यू फिक्स राहते, म्हणजे समजा sin θ इक्वल टू 1/2 आहे, sin θ इक्वल टू 1/2. ही कोणकोणत्या व्हॅल्यूला 1/2 कोणकोणत्या अँगलला 1/2 येते ते बघितलं जातं. म्हणजे आपल्याला 1/2 पहिल्यांदा कुठे येते 30 डिग्रीला, इट इज π/6. आणि असंच कोणकोणत्या अँगल्सला हीच व्हॅल्यू येते असं चेक केलं जातं व त्याचंच एक जनरलाइज्ड इक्वेशन तयार केलं जातं. आणि त्यात जर आपण एखादी व्हॅल्यू पुटअप केली की आपल्याला त्याचे सर्व अँगल्स मिळून जातात. अशा प्रकारे ते जनरलाइज्ड इक्वेशन बनवलं जातं. सो दॅट इज पिरियॉडिसिटी, म्हणजे कोणकोणत्या अँगल्सला एखादी व्हॅल्यू फिक्स असते त्यानुसार ती व्हॅल्यू काढली जाते. इज कॉल्ड जनरल सोल्युशन. समजलं. तर आता पहिला काही जनरलाइज इक्वेशन्स आहेत, म्हणजे जनरल इक्वेशन सोल्युशन्स आहेत ते बघा. जर 0 आला, sin θ इक्वल टू 0, then θ इक्वल टू nπ, that is n belong to z, that is integer, म्हणजे एनी नंबर असू शकतो. cos θ इक्वल टू 0, then θ इक्वल टू 2n plus 1, हे इथं आहे 2n plus 1 π/2, 2n plus 1 into π/2, n belongs to z. tan θ जर 0 आला इक्वल टू 0, then θ इक्वल टू nπ, n belongs to z. साइनचा आणि टॅनचा सेम आहे असं लक्षात ठेवा. नंतर आता जर वेगळा एक दिला असेल, sin θ इक्वल टू 3/2 धरा, म्हणजे sin θ वेगळा अँगल येणार, दोन्हीकडे वेगळा अँगल आहे, म्हणजे त्याचं जनरल सोल्युशन काय, θ इक्वल टू nπ प्लस -1 रेज टू n अल्फा, आणि जो इकडे अँगल आहे तो इथे पुटअप करायचा, n बिलॉंग टू इंटिजर nz. cos θ इक्वल टू cos अल्फा, then θ इक्वल टू 2nπ प्लस मायनस अल्फा, n बिलॉंग टू z. 2nπ प्लस मायनस अल्फा, अल्फाचा अँगल इथे पुटअप केला, आन्सर मिळून जाते. tan θ इक्वल टू tan अल्फा, then θ इक्वल टू nπ प्लस अल्फा, अल्फा इथे पुटअप करा, n बिलॉंग टू z आहे. हे सर्व जनरल सोल्युशन्स आहेत ते हे फॉर्म्युले लक्षात ठेवा, कारण या फॉर्म्युल्याशिवाय काय तुम्ही सॉल्व्ह करू शकणार. हे मोस्ट बेसिक आहे, बेसिक फॉर्म्युलेस. आता याचंच कन्सेप्ट जर आपण एका एक्झाम्पल मधून समजूया. बघा काय दिलं इथं, sin θ इक्वल टू √3/2, याचं जनरल सोल्युशन कसं येणार, sin θ इज इक्वल टू sin 3/2 कधी असतं, sin 3/2 असतं sin 60 ला, म्हणजे दॅट इज π/3 ला असतं. म्हणजेच sin θ इक्वल टू sin π/3, म्हणजेच कोणता फॉर्म झाला, sin θ इक्वल टू sin अल्फा, मग θ इज इक्वल टू काय येणार आहे, तर θ इज इक्वल टू nπ प्लस -1 रेज टू n अल्फा, n बिलॉंग्स टू z, म्हणजेच nπ प्लस -1 रेज टू n अल्फा काय येते π/3 झालं. हे झालं आपलं झालं जनरल सोल्युशन, -1 रेज टू n अल्फा. This is general solution for sin θ equal to √3/2 and n belongs to z. हे जनरल सोल्युशन झालं. समजलं कसं काढणार आहे. आता आपण याच्यावर जरा जास्त एक्झाम्पल बघूया, म्हणजे तुम्हाला परफेक्ट होऊन जाईल. जनरल सोल्युशन कसं काढायचं हे आता परफेक्ट होऊन जाईल तुमचं. अजून थोडे एक्झाम्पल्स बघूया आता. बघा बघा एक्झाम्पल, cos θ इज इक्वल टू 1/2. त्याचं काय येणार,
theta equal to 1 by root 2. Then cos theta is equal to cos pi by 4. Cos pi by 4 म्हणजे झालं cos theta equal to cos alpha. Cos theta equal to cos alpha. cos theta equal to cos alpha असले काय असतं theta is equal. सो बघा थोडा व्हिडिओ डिस्कनेक्ट झाला होता. आता डायरेक्ट डायरेक्ट मला एक्सप्लेन करतो. cos theta equal to 1 by root 2 cos theta equal to pi by 4 लास्ट 1 by root 2 म्हणजे cos theta equal to cos alpha म्हणजे theta equal to 2n pi plus minus alpha. काही जास्त cos theta equal to cos alpha ला theta equal to 2n pi plus minus alpha असतं. म्हणजे इथे काय येणार theta equal to 2n pi plus minus इथे alpha काय pi by 4 आहे म्हणजे 2n pi plus minus pi by 4 that is n belongs to z आलेलं आहे. आता नेक्स्ट बघा tan theta equal to root 3 असेल तर काय करायचं. tan theta equal to tan pi by 3 म्हणजे root 3 कधी असतं tan pi by 3 equal to root 3 असतं. pi by 3 equal to root 3 असतं. म्हणजे tan theta equal to tan alpha जर असेल तर theta equal to n pi plus alpha n belong to z. इथे अल्फा काय pi by 3 आहे. इथे पुट अप करा theta equal to n pi plus pi by 3 then n belong to z. This is general solution for tan theta equal to root 3. सो मग अशी कन्सेप्ट माझ्याकडं सांगायची राहून गेली. म्हणजेच बघा ठीक आहे sin square theta equal to sin square alpha cos square theta equal to cos square alpha tan square theta equal to tan square alpha जर असेल तर जनरल सोल्युशन काय येणार आहे theta equal to n pi plus minus alpha n belong to z. theta equal to n pi plus minus alpha plus minus आहे मध्ये n pi plus minus alpha n belong to z. तिन्हीसाठी सेमच आहे. sin square theta equal to sin square alpha cos square theta equal to cos square alpha tan square theta equal to tan square alpha. या तिघांसाठी हे जनरल सोल्युशन सेम आहे. theta equal to n pi plus minus alpha n belong to z. सो आता जे राहिलेले एक्स्ट्रा प्रॉब्लेम्स आहेत ते मी नेक्स्ट लेक्चर मध्ये घेणार आहे. डिटेल्ड 4.2 3.1 एक्सरसाइज सॉल्व करणार आहे. सो आता आपण व्हिडिओ एंड करूया व थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.